हॅलो गाईज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण सोयाबीन बनवायची आहे. सर्वात अगोदर एक ग्लास पाणी गरम करून एक वाटी सोयाबीन त्यामध्ये टाकायचं. 2 कांदे, 2 टमाटर, 4-5 लसणाच्या कांडी घेऊन कापून घ्यायचं. त्यानंतर कढई ठेवायची गरम करायला. त्यामध्ये 2 चमचे तेल, 1 चिमूट जिरे टाकून मस्त तडकू द्यायचं. त्यानंतर आपण चिरलेला कांदा टाकायचा. कांदा मस्त सोनेरी लाल होईपर्यंत तळून घ्यायचं त्याला. कांदा तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सोललेलं लसूण टाकायचा. चांगलं मस्त सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचं त्याला. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण 2 चिरलेले टमाटर टाकणार आहोत. हे पण मस्त फ्राय करून घ्यायचं. मस्त मध्य आचेवरती फ्राय करायचं. फ्राय करून झाल्यानंतर गॅस बंद करून त्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. त्यानंतर आपण भिजवलेली सोयाबीन 10-15 मिनटं मस्त भिजलेली आहे आपली सोयाबीन. त्याचं मस्त पाणी काढून घ्यायचं. एका प्लेटमध्ये टाकून घ्यायचं. बघा किती छान फुलली आपली सोयाबीन. आता थंड झालेला मसाला मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचा, न पाणी टाकता. त्याच्यामध्ये काहीच पाणी टाकायचं नाही. थोडीशी कोथिंबीर धुवून टाकायची त्याच्यामध्ये. मस्त मसाला आपण बारीक करून घेणार आहोत आता. त्यानंतर 1 चमचा तेल टाकायचं त्याच कढईमध्ये आणि आपण भिजवलेली सोयाबीन त्याच्यामध्ये टाकायची. 1 चिमूट हळद, अर्धा चमच मीठ टाकून मस्त फ्राय करून घ्यायचं. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची, जेणेकरून आपली सोयाबीन खाली चिटकणार नाही. चांगलं फ्राय झालं. आता 2 चमचे तेल टाकून थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि आपण बारीक केलेला मसाला आहे ना मिक्सरमधनं, तो टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये. अर्धा चमच मिरची पावडर, कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायचं 1 चमचा. धने पूड टाकायची 1 चमचा. मस्त मिक्स करून घ्यायचं त्याला चांगलं. त्याला तेल सुटेपर्यंत मस्त फ्राय करायचं. किती छान दिसतो बघा आपला मसाला. फ्राय केलेली सोयाबीन टाकायची त्याच्यामध्ये. आता त्याला पण मस्त फ्राय करून घ्यायचं. हे बघा किती छान तेल सुटलं. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकून ते सोयाबीनमध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं. आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं, कारण की सोयाबीन शिजण्यासाठी थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला. चवीनुसार मीठ टाकून मस्त हलवून घ्यायचं. झाकून ठेवायचं. उकळी फुटेल बघा. आता उकळी फुटली आहे आता आपल्या भाजीला. 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचे स्लो गॅसवरती. एकदम मध्य आचेवर ठेवायचे. हे बघा 15 मिनटानंतर मस्त आपली भाजी झाली आहे, ग्रेव्ही टाईप एकदम. थोडीशी कोथिंबीर टाकून हलवून घ्यायचं.